जना सहित संसार
पुढं सरक तुम्ही हे दापात दोघं चौघ ना पुढं वऱ्या वऱ्या दापाचं मी म्हणजे महिला मंडळी तिकडे जागा पडून बाहेरच्या आतमध्ये पेस घुमाना बघावा दबायला लागले खाली कसं पलकट तो संसार येथे सार भगवंत हा आता जमलो आईशे जागवितो मना सरीशे जना सहित अवघे निर्सोनिया काम घ्यावे नाम विठोबाचे आईशे जागवितो मना सरीशे जना सहित तुका मने देवावीन केला सीन तो मिथ्या आईशे जागवितो मना सरीशे जना सहित विठ्ठला
जगन्निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि यौन्त प्रविश्य मुवाचं मां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना आज्ञांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा प्रथमन मन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने गतेचा विस्तारो बाबाचे सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून आता पलकट तो संसार येथे सार भगवंत आयुष्य जागवितो मना सरिषे जना सहित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी उपस्थित केलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्व अधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठांतरातला गोड उत्कृष्ट अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबरा मनाला उपदेश करणारा अभंग आहे. विठ्ठला करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या पवित्र आणि पुण्यशील अशा श्री क्षेत्र नजीक बाभुळगाव नगरीमध्ये चालत असलेला अतिशय भव्य आणि अतिशय दिव्य नेत्रदीपक अखंड हरिनाम सप्ताह त्यातील आजही दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळी तरुण मंडळी सप्ताहाला तनमन धनाने सहकार्य करणारे पुरुष वर्ग माता भगिनी बालगोपाळ मंडळी ज्यांनी संपर्क केला आमच्या आदरणीय ज्यांच्या घरी आम्ही भोजन केलं परमार्थप्रेमी आमचे माऊली महाराज गणवट आमचे आदरणीय डोरगुले काका आणि या सप्ताहाला उपस्थिती महाराष्ट्रातील नामवंत गुरुजन मंडळी महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध मृदंग महामेरू एका काळचं आळंदीचं फार मोठं वैभव म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आमचे आदरणीय ज्यांच्या माध्यमातून बरेचसे विद्यार्थी घडले आजही घडतात आणि उद्याही घडतील वारकरी संप्रदायाला या महात्म्याचं खूप मोठं योगदान आहे. आमचे आदरणीय आपल्या गावावर ज्यांचा अतुनाट प्रेमी मृदंग महामेरू आपल्या वारकरी संप्रदायामध्ये मृदंगाची यादी त्या मृदंगाच्या यादीमध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं आमचे आदरणीय विठ्ठल आबा गावाने एकदा जोरदार महाराजांचं टाळी वाजवून सर्वांनी स्वागत करा. एकूण आमचे मृदंग महामेरू वारकरी रत्न म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आमचे अत्यंत जिवलग मित्र महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार मृदंगाचार्य आमचे आदरणीय लहू महाराज देवकर महाराजांचं सुद्धा जोरदार टाळी वाजवून स्वागत करा. आणि एकूण आमचे आदरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन भीष्म वारकरी रत्न आणि वारकरी गाणं कसं असावं आमचे आदरणीय बीड जिल्ह्याचे शान म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं आमचे आदरणीय महादेवजी महाराज घुंगरट यांचा जोरदार महाराजांचं टाळी वाजवून स्वागत करा.
आणि दुसरे आमचे वारकरी बाणा भजन गंधर्व संगीत विशारद संगीत अलंकार दिनकरजी महाराज खामकर गुरुजी. जोरात टाळी वाजवून महाराजांचं स्वागत करा. एकूण आदरणीय ज्यांनी पंचपदी सुरुवात केली आमचे आदरणीय बाबांचं नाव रामकिशन माऊली सुद्धा आज आवर्जून उपस्थित आहेत. भजन प्रेमी आमचे आदरणीय गुलाब महाराज उपस्थित आहेत. पेटी मास्तर मला वाटतं गावचे वा नामा म्हणे देवा घरचे घरी जेवा. तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. आणि आमचे आदरणीय पलीकडून आपले शिवाजी महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद. पलीकडून काकाजी महाराज तुम्हालाही मनापासून धन्यवाद. सर्व गावातील भजनी मंडळी परिसरातील भजनी मंडळी ज्ञाताज्ञात कीर्तनकार प्रवचनकार रामानाचार्य संस्थेतील संपूर्ण विद्यार्थी मंडळी करता एकदा जोरदार टाळे वाजवून त्यांचं स्वागत करा. गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. एवढा कार्यक्रम करायचं म्हणलं की सिस्टीम फार महत्वाची राहते कारण आपला प्राण म्हणजे सिस्टीम. एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं सुद्धा स्वागत करा. युट्यूब चॅनलवाले तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. फक्त कॅमेरा मायात तोंडाकडे फिरू नका सगळीकडे फिरवा म्हणजे सगळ्याचे तोंड त्यात आले पाहिजे. कीर्तन एकल्याचं नाही मृदंग सुद्धा त्याच्यात आला पाहिजे गायकाच्या चाली सुद्धा त्याच्यात घ्या आणि मग मला घ्या विठ्ठला. आदरणीय वारकरी रत्न कीर्तनकार गुरुजींचं नाव चैतन्य महाराजांना सुद्धा मनापासून धन्यवाद. सर्व मंडळी परमार्थावर प्रेम करणारी अतिशय भव्य आणि दिव्य गोड स्वरूपाचं हे तुम्ही नियोजन केलेलं आहे. प्रकाश महाराज कातकडे गुरुजींना सुद्धा या संपर्क केला. आज प्रकाश महाराज आज उपस्थित नाहीत पण आमचे आदरणीय नाना आज उपस्थित आहेत. प्रकाश महाराजांचे वडील नानालाही मनापासून मी धन्यवाद देतो सर्व मंडळी. आणि दुसरा दिवस अभंग सर्वांच्या पाठांतरातला गोड उत्कृष्ट अभंग आहे आणि मनाला उपदेश करणारा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबराय आपण 4092 अभंगाचं जर आपण चिंतन केलं तर काही अभंगामध्ये जनाला उपदेश काही अभंगामध्ये मनाला उपदेश आणि काही अभंगामध्ये जनाला अधिक मनाला उपदेश. कारण संत महात्मे ज्या मृत्यू लोकांमध्ये जे आले महाराज हे तुमच्या आमच्या कल्याणाकरताच आले. मी तर नेहमी सांगतो कायम रस्ता चुकला त्याला जीव म्हणायचं. कधीच रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणायचं. चांगल्या रस्त्याने प्रवास करतो त्याला साधक म्हणायचं आणि चुकलेले नीट रस्त्याला लावते त्यांना संत म्हणायचं. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत नुसतं जगत राहतो त्याला जीव म्हणायचं. सगळ्यांना जगवतो आबा त्याला देव म्हणायचं आणि सगळ्यांना जागवतात त्यांना आमचे संत म्हणायचं. जगजोगी जगजोगी जाग पाऊस पडण्यासारखंच व्हायला लागलेला काय. नंबर तिचा प्राण म्हणजे श्रोती आणि तिन्ही जर एका जागेवर आले ना तर कधी टाइम निघून जातो वेळ लागत नाही. शेऊ ब्रह्मरस लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि शेऊ ब्रह्मरस आवडीने विठ्ठला. जागवण्याचं काम संतांचं. एवढ्याला शक्ती करायची एवढ्याला खर्च करायचा झोपण्याकरता का जागा होण्याकरता. जागा होण्याकरता संतांनी जागृती दिली आणि तुमच्या आमच्या करता संत आली. इथे येणारे 3 जण आहेत. जीवाला सुद्धा यावं लागतं देवाला सुद्धा यावं लागतं आणि संत सुद्धा येतात. जीव आला 3 कारणामुळं देव आला 3 कारणामुळं पण संत आले 6 कारणामुळं. वाढवया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव धर्म वाढवया सुख भक्ती भाव
तुम्ही आम्ही गेलो टाळी वाजवा, आता नका वाजवा. कीर्तनकाराला, वादकाला, गायकाला दाद दिली पाहिजे महाराज. कीर्तन बघा, श्रोत्यावर महाराज 50% कीर्तन बरं का. काल एक म्हातार माया पुढे बसलो गुरुजी, असं तोंड केलं तरी त्याचं तोंड बघितलं महाभंगाची सारखं. कोणता गाव सुधारला? कीर्तनाला प्रसन्नता पाहिजे. मला सांगा, बायकोच्या अंगावर फाटकी साडी असली इज्जत कोणाची? गावाची. कोणाची? कारण बायको कोणाची? बायको नाराज असल्यावर अपमान कोणाचा होतो? नवऱ्याचा. मग पांडुरंगाचा भक्त नाराज असल्यावर अपमान कोणाचा होतो? देवाचा. प्रसन्न राहायचं, आणि प्रसन्नतेने केलेला परमार्थ कधी बी स्वच्छ राहतो. मला परमार्थ करून काय मिळालं? आपल्या जीवनातली प्रसन्नता मध्ये ही परमार्थाची पावती. विठ्ठला संता इतकी तळमळ जगात कोणला नाही मला. तुम्ही आम्ही जे जगतोच नाही स्वार्था करता जगतो. संत जे जगतेत ना, लेकुराचे आणि वाहे माऊलीचे आईशी कळवण्याची जाती आणि करी लाभावी. मायबाप चांगले असले तर लेकर बिघडत नाही, गुरुजी चांगले असले की विद्यार्थी बिघडत नाही, आणि साधू चांगला असला की समाज बिघडत नाही. मायबाप जर नीट वागले तर लेकर नीट वागणार, गुरुजी जर नीट वागले तर विद्यार्थी नीट वागणार, आणि साधू जर चांगला वागला तर समाज चांगला वागणार. मुलांचे ड्रायव्हर आई वडील, विद्यार्थ्यांचे ड्रायव्हर शिक्षक आहेत, आणि समाजाचे ड्रायव्हर संत आहेत. एसटी मध्ये 50 माणसं झोपले, आनंदात झोपू द्या, काही बिघडत नाही, पण 51 जागी पाहिजे. काका कोण? आणि 51 जर झोपला 50ला कायमची झोप लागायची शक्यता आहे. मायबाप म्हणजे मुलांच्या बाबतीत कुंभार येतो. कुंभाराने जसा मडक्याला आकार दिला तसं मडकं घडत, आणि जशी लेकरं निघाले तसं मायबापाचं नाव उज्ज्वल होतं. धन्यवाद. म्हणून बघा महाराज, जेवढे बी लेकर घडले याच्या मागे हात आईचा आहे का बापाचा आहे? बोलत चला. तुम्ही सगळा इतिहास वाचा. छत्रपती शिवाजी महाराज घडले, मागा हात कोणाचा आहे? आईचा. स्वामी विवेकानंद घडले, मागा हात कोणाचा? आईचा. साने गुरुजी घडले, मागा हात कोणाचा? अहो राजा गोपीचंद घडला, मागा हात कोणाचा? काय छंद लागला मला? छंद लागला टिटविला रे, तिने समुद्रात विला, मैनावतीने कृतार्थ केला. गोपीचंद आई सदरी छंद बाळा, आई सदरी छंद, आई सदरी छंद बाळा, आई सदरी छंद बाळा, आई सदरी छंद, आई सदरी छंद बाळा, आई सदरी छंद बाळा, आई सदरी छंद, आई सदरी छंद, आई सदरी छंद बाळा, आई सदरी छंद, आई सदरी कृतार्थ केला गोपीचंद. अहो मधला समाधीचे आपण रोज काकड्यात प्रमाण म्हणतो महाराज. सकाळी काकडा म्हणणारे माणसं आहेत ना आपण. सकाळचा काकडा बघा. मधला समाधीला 4 चिरंजीव होती. सुबाहू, शत्रुमदन, विक्रांत वर्म आणि
आलर्क चारी मुलाला जर पाळण्यात टाकलं आणि दोरी ओढून जर झोका दिला तर गाणं कोणतं होतं महाराज? सांडी रे सांडी बाळा सांडी संसार चंदू अरे मासिया मोहळने रचिला रे झाडोनी आणखी नेला तया फुकटची वेदू. हजारो झाड मधमाशा फिरतात महाराज आणि एका झाडावर काय तयार करतात? तुमच्या इकडे काय म्हणतात? मधमोहर. आणि आपल्यासारखं अतिशय गौरीचं धुपण घेऊन जाते आणि सगळा माल काय करते? मला खरं सांगा, त्या माशेने केलेले प्रयत्न फुकट गेले का व्यर्थ गेले का दोन्ही सगळंच गेले? बाळा, या नाशक्या संसाराचा जर तू नादी लागला तर तुझी अवस्था अशी होईल. म्हणून तू का म्हणे सांडी संसाराचा छंद माग हात आईच आहे. म्हणून सगळ्या संत महात्म्याने बघा पहिलं कौतुक आईचं केलं की बापाचं केलं? आईचंच कौतुक. मुलं घडले याच्या माग हात आईच आहे. विद्यार्थी घडले याच्या माग हात शिक्षकाचा आहे. आणि समाज जो घडला का याच्या माग हात साधूच आहे. ज्या भागामध्ये संत नाही, ज्या गावाला संत नाही, त्या गावामध्ये तुम्हाला संस्कृती नाही, आल्या गेलेल्यांचा आदर नाही, वारकऱ्यांचा आदर नाही. का नाही? गावाला संत नाही. म्हणून गावामध्ये परिसरामध्ये संत असले पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास संत परंपरा खूप मोठी आहे महाराज. संत जे जगले ना ते फक्त तुमच्या आमच्या करता जगले महाराज. म्हणून आज भी संत गेले महाराज, त्यांचे पुण्यतिथी करायला लोक विसरत नाही. तुम्ही आम्ही गेलो किती पैशावाले लोक आहेत महाराज आणि किती आले किती गेले पण लोक नाव खाली घेत नाहीत महाराज. उदंडची झाले जन्मोनिया मिळाले होनिया गेले रावरंग त्यांचे नाम कोणी ने गे चराचरी. पण आज सुद्धा वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी. इतकंच नाही, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या कीर्ती जगमाजी. राहिल्या कीर्ती जगमाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती. संत महात्मे गेले पण आज त्यांचं ज्ञान शिल्लक आहे. संत गेले पण आज त्यांची कीर्ती शिल्लक आहे. आणि संत गेले पण आज त्याची समाधी शिल्लक आहे. तिन्ही गोष्टी शिल्लक राहिल्या. का? कारण जे रक्त स्वतःच्या कुटुंबाकरता जगलं इतिहासात त्याची नोंद होत नाही. पण जे रक्त समाजाकरता जगलं लोक त्या रक्ताला विसरत नाही. जगाच्या कल्याणानंतर कष्टविधी पुढं ते जन येतो तळमळ राहते. कुत्र्याला गती कधी सहन होत नाही, माणसाला कोणाची झालेली प्रगती सहन होत नाही, इंद्राला भक्ती सहन होत नाही आणि साधूला अधोगती सहन होत नाही. का? हृदय तुटतं महाराज. संतांनी जो उपदेश केला ना गाथ्यामध्ये प्रत्येकाला भिन्न भिन्न उपदेश केला.
माणसाचे प्रकार फक्त चारच आहेत, पामर, विषयी, जिज्ञासू आणि मुक्त. जनामध्ये प्रकार चार येतात आणि आम जनतेला उपदेश करताना अभंग वेगळे बाहेर पडले. आबा आई करे जना, आई करे जना, तुझ्या सोयीचा सोयीताच्या खुना. एका टायमाला लोकांचं नका ऐकू, काही बिघडत नाही. देवाचं नका ऐकू, काही बिघडत नाही. घरच्याचं नका ऐकू, काही बिघडत नाही. पण संताचं नाही ऐकलं ना, बिघाड्याशिवाय वचनानं मोडी बोलली. तू का म्हणे सेवीनं आणि वचनानं मोडी बोलली ती. कारण संत तुमच्या आमच्या करता जीवन जगते. जनामध्ये प्रकार चार, एक पामर आहे, एक विषयी आहे, एक जिज्ञासू आहे आणि एक मुक्त आहे. सरळ व्याख्या सांगतो, तुमच्या लक्षात येते. ज्याला कुठलं खायला आवडतं, कुठलं प्यायला आवडतं त्याला पामर म्हणायचं. ज्याला घरचं खायला आवडतं त्याला विषयी म्हणायचं. ज्याला चार घरी मधुकरी मागून अन्न खाऊ वाटते त्याला जिज्ञासू म्हणायचं. आणि ज्याने कुठलं खाल्लं तरी अंतःकरणावर त्याचे परिणाम होत नाही त्याला मुक्त म्हणायचं. ज्याला एक नंबरचा पैसा आवडतो, 2 नंबरचा आवडतो, पामर म्हणायचं. आपल्या नोकरीचा पैसा आवडतो, विषयी म्हणायचं. पैशात चित्त लागत नाही, जिज्ञासू म्हणायचं. आणि किती पैसा आला किती आला गेला तरी ज्याला खंत नाही त्याला मुक्त म्हणायचं. गुरुवारी रंगनाथ महाराज परभणीकराची भाषा आहे महाराज. ते म्हणायचे आपली बायको सोडून ज्याला परस्त्री आवडती त्याला पामर म्हणायचं. स्वतःची बायको आवडती, विषयी म्हणायचं. देव आवडतो, जिज्ञासू म्हणायचं. आणि आवडच राहिली नाही त्याला मुक्त म्हणायचं. 4 तास लोक कीर्तन ऐकत होते तरी उठत नव्हते. आता 2 तासाचं कीर्तन 10-5 मिनिटं जरी लांबलं तरी लोक खालून गडी जातील. कारण पहिले महात्मे अवघड तत्वज्ञान सोपं करून सांगायचे. आताचे कीर्तनकार सोपं तत्वज्ञान अवघड करून सांगते. लोकांना कसं आहे माहितीये का, अवघड जमत नाही. अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटेल. मोठाल्या शिंगाची गाय पाहिजे, कोणा बांधाला चालणारी पाहिजे, कोणालाही न मारणारी पाहिजे आणि दूध भरपूर देणारी पाहिजे. महाराज मोठा पाहिजे, फक्त कमी पैशात पाहिजे. सगळ्याच्या अडचणी झाल्यात का नाही पाहिजे. देवाकडे सगळ्याला जायचं, फक्त साधन अवघड नको. आणि याचं ज्ञान फक्त सांगता. काय तळमळ असं महाराज. आमची एरी पटलं तर कोरडं राहिलं होती. मी बघतो सदाशिव महाराज इकडून बसले, इकडून आले. एरी पटलं तर कोरडं राहिला. सदाशिव महाराजांकरता टाळी वाजवून स्वागत करायचं. मी इकडेच बघा, मला वाटलं उठूनच गेले का काय पाहिजे. इकडे आबानी बोलले असते. आपण कशात बसतो तुम्ही. संत कीर्तन म्हणजे टाइमपास नाही. चलत राहिलं तर गाव आलं पाहिजे, जेवण केलं तर ढेकर आला पाहिजे, औषध घेतलं की रोग बरा झाला पाहिजे, पाणी पिलं तर तहान गेली पाहिजे, झाड लावलं तर फळ लागलं पाहिजे, लग्न केलं तर मुलबाळ झालं पाहिजे आणि पारमार्थ केला तर माणसात परिवर्तन. आणि आता एवढीच जागा फक्त चांगली राहिली महाराज, कीर्तन. आणि एवढी जागा तरी पवित्र ठेवायला पाहिजे महाराज. सगळ्या जातीचे लोक एका आईच्या लेकराप्रमाणे ज्या जागेवर नांदू शकतात प्रेमाने, त्या जागेचं नाव हा धर्म मंडप आहे महाराज. आपली शिकवणच ती आहे महाराज. खरा तो एकची
आपल्या ते 2000 द्यायला देऊन टाका, पण ते गरीबाची घेत नाहीत म्हणून मी देत नाही. 7 पाहिजे कीर्तनाला का 7.5 पाहिजे? लोकांना कीर्तन भजन आम्हाला सोपं वाटायचं. पाकवा सोपा आहे का? तुमचं काय दुखायलंय का मला सांगा? मोकळं बोला, असं खाली लोटांगण मोकळं पटांगण. पाकवा सोपा आहे का? बरं सोपं आहे का? बरं भजन सोपं आहे का? बरं कीर्तन सोपं आहे का? बरं बसल्या बसल्या टाळ्या वाजणं सोपं आहे का? अहो सोपं आहे, पण वाजत कोण? वाजविता टाळी लाज वाटते. सोपं आहे तरी वाज वाटत नाही. अवघड आहे. वाजविता टाळी लाज वाटे. पक्वाज अवघड आहे, कीर्तन अवघड आहे, भजन अवघड आहे. आता 2 गायक लोक जर चाल म्हणायला आले आणि जरासा आवाज उंचायचा राहिला, खालचे लोक कसं करतात? इतकं ते तितकं नाही. ते ज्याचं जळत का पाण्यामध्ये मासा आणि जावा त्याच्या सोपं नाही. ते भजन आहे मला, ते पक्वाज आहे, कीर्तन आहे, टाइमपास नाही. हे अवघड आहे. आणि टाळी वाजणं सोपं आहे तरी आपण वाजत होत का? विठ्ठला संतांनी प्रत्येकाला भिन्न भिन्न उपदेश केला. पामराला उपदेश केला, बाबा अनमोल किमतीचं शरीर तुला मिळालं, पुन्हा भेटणार नाही. जमीन गेली पुन्हा भेटल, मित्र गेला पुन्हा भेटल, पैसा गेला पुन्हा भेटल, रोटच प्लॉट गेला पुन्हा भेटल, बायको मेली भेटल. भेटल का? हो भेटल खरं भेटल. त्याला वाटायला मी अजून पहिल्याच काळात येईल. आता तो काळ पहिले नवर देव लय रुसत होते महाराज, आता रुसत नाही. रुसत होते का नव्हते पहिले? आणि कशा वाचून रुसत होते? गाड्या आणि लय झालं ते रेडू, ते तसला रेडू. एका सासऱ्याने जावायला फोन केला, म्हणले जावाय तुमची घडी दिली म्हणे लग्नामध्ये, पण ते रेडू घेऊन यायचा. घेऊन यायलो, येऊ का? ते म्हणले नग नग, ह्याच रेडूचा आवाज कमी व्हायला, ते रेडू कशाला? सगळं भेटल. जमीन गेली आवा पुन्हा भेटल, प्लॉटिंग गेली पुन्हा भेटल, पैसा गेला पुन्हा भेटल, मित्र गेला पुन्हा भेटल, बायको गेली पुन्हा भेटल, पण तोंडातला शब्द गेला वापस येत नाही. एकदा इज्जत गेली पुन्हा वापस नाही. आणि एकदा हे मॉडेल गेलं भेटत नाही. याच्यासारखं शरीरच नाही मला. आता आपले हे कळलं नाही, कशामुळे कळलं? हा हा क्या बात आहे. टाळीवाजीचा बसले पाहिजे. आता मागुता येईल फेरा, मागुता येईल फेरा, मागुता येईल फेरा, मागुता येईल फेरा. आई नका हा बारीक बारीक तुमका या बंधू माझ्या भाव झाला.
आले पक्वाजे आज चांगले लाभले आपलं नशीब गायक आज सगळे महाराज हे पारमार्थातले भीष्माचे आहेत महाराज उभा आयुष्य पारमार्थात घातलेलं मंडळी विठोबाचा धर्म जागून त्याच्या चेहऱ्याने नीट लक्ष लावू हे तर किती बारीक आहे बघा ना आता मै पोरगी बारीक नाही तर जावाई पुरवते आणि इथंच नाचता येते महाराज घरी गेल्यावर नाचता येईल का आणि म्हातारपणात परमार्थ करणं म्हणजे दिवाळीच नेव तेल टाकणे नाही नाही आता तुम्ही खरं सांगा मी तरुण आहे का म्हातारा आहे हा मग आमच्या पुढं कसे पाहिजे हे तरुण मंडपात येणार नाही हे असे वांबाळेवर इकडे कडे लोक तुम्ही खरं सांगा दिवाळी जायच्या आत तेल टाकाव का इडलीवर टाकाव पटापटा बोल चोर निघून गेल्यावर सावध हो का येण्याच्या आत महापूर आल्यावर गाव सोडव का सूचना आल्यावर शिजल्यावर जावं घालावं का शिजण्याच्या अगोदर साप निघून गेल्यावर काठी घ्यावं का येण्याच्या अगोदर बरेच लोक गेल्यावर म्हणतात कुठं आहे माझ्या डोक्यात आला दिवाळील्यावर तेल टाकलं अर्थ केलं महाराज म्हाताऱ्या माणसाने परमार्थ करू नये माताचं मी नाही मला सुद्धा म्हातार व्हायचं मला आजोबा आहे पण म्हातारे माणसं कीर्तन ऐकून सुधरत नाही तमाशा ऐकून बिघडत नाही कारण ते जे करायचं ते कोण मला केलं जी पिढी बर्बाद होईल ती महाराजाच्या पुढे पाहिजे महाराज आता हे म्हातारे माणसं दारू पितात का नाही मांसाहार करतात का नाही मग जी पिढी बर्बाद आहे ती पिढी महाराजाच्या पुढे पाहिजे कारण कीर्तन म्हणजे हे आत्मउद्धाराचं साधन आहे ब्रह्मीभूत काया होत कीर्तन भाग्य तरी ऋणी देवायचं अनमोल किमतीचं शरीर मिळालं दारू पिऊन विष पिऊन आत्महत्या करून बर्बाद करण्यासारखं शरीर नाही महाराज किती संतांनी पाया पडले आपल्याला अक्कल गुम हो जाती है अपने पलों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है दारू गांजा मत पिया अक्कल गुम हो जाती है दारू पिऊ नका विष पिऊ नका आत्महत्या करू नका आता आपल्या गावात कोणी दारू पित नाही दिवशी सोडून पण जरी कोणी पित असेल तर दारूपासून बाजूला राहा मांसाहारापासून बाजूला राहा भ्रष्टाचारापासून बाजूला राहा कारण हे पुन्हा भेटणार कोणती बी संधी एकदा राहते का दोनदा मनुष्य शरीर आता मिळालं पुन्हा भेटणार आणि बाकीच्या नरदेवात भजन करता येणार आणि काय नाना नाही कोठे आणि काय नाना नाही कोठे आणि हे नाना नाही कोठे आणि काय नाना नाही कोठे याचे खाणे देवाचे भजना आणि काय नाना नाही कोठे याचे खाणे देवाचे भजना आणि काही ज्ञान नाही कोठे म्हणून संत म्हणले बाबा अनमोल किमतीचं शरीर आहे पण आपल्याला काय कळालं नाही ज्या गोष्टी बाबा फुकट मिळतात का त्याची किंमत राहत नाही राहत आता लाईटची किंमत खेड्यामध्ये राहते का शहरामध्ये कारण काय भरावं लागतं आणि खेड्यामध्ये हा आकडा नाही डीपीओचा आकडा असं काय होतं माहितीये का तुम्हाला फुकट मिळाल्यामुळे गावचा जावया असलो मजा असते का लांबचा असलो सगळे ब्रह्मचारीच येतो गावचा जावया असलो आनंद असतो का कुठला पाहिजे दूर जवाई देव बरोबर आणि गाव जवाई पुढे बोलू नाही आती जवळ गेलं आणि फुकट मिळालं किंमत राहत
अति परिचय झाला की लोक म्हणते ते आम्हाला सगळंच माहिती, म्हणजे माहिती खात्याचे अध्यक्ष. आणि फुकट मिळालं किंमत राहत. देवाने हे देताना फुकट दिलं. जेने हा जीव दिला दान दयाचे करी. देवाला वाटलं हे लोक भजन करतील, कारण गर्भात होता त्या टायमाला काय म्हणला, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. पण बाहेर आले उपाधाला अनमोल किमतीचं शेती पुन्हा भेटणार नाही हे पामराला उपदेश केला. पुढे विषय भेटला. त्याला सांगितलं बाबा ज्या सुखात तू आज रममान झाला ना, उद्याच्याला सुख टिकणार नाही. विषयाचं सुख हे तात्पुरतं बरं, क्षणिक सुखी. विषय संपले नाही, भोगणारी माणसं संपली. तुमच्यातलं बोलतो, सुपाऱ्या संपल्या का दात संपली? दात संपली. मांसाहार संपला का खाणारी संपली? बरं दारू संपली का पेणारी संपली? जाऊ दे. बिड्या संपल्या का वाढणारी संपली? जाऊ दे. वाट संपली का जाणारी संपली? अहो डोळ्यात देखत गेले लोक आपल्या. आज आम्हाला पंजा मेला, आज भाषे. आपल्याला वाटतं सुख आहे, सुख नाही, सुखा भाषे. आणि विषयाचं सुख ज्ञानोबा आहे म्हणले विषयाचे सुख वेगळाची बाबू समसुख वेगळाची. विषयाचे सुख येथे वाटे पण पुढे अवघड इंधनाने मला. संत परंपरेतले माणसं आहेत महाराज. वाया कसं आहे विषय सेविता उठतो. ज्ञानोबा म्हणले भोगी काम वाढे इंधने आगीशी. हा कायच करावं. खात खाताचे तोंडे खाकाते. विषय शिवून माणूस तृप्त होतो. अहो विषय 5 येतो. एका एका विषयाकरता एक एक प्राणी मेला. आपण तो पंचविषयात भुललेले माणसं. आपलं काय होईल? विषय वळी भुलले जीव. आता याची कोण करील उपजे. अहो शब्दा करता हरिण गेलो, स्पर्शा करता हत्ती गेला, रसा करता मासा गेला, सुगंधा करता भुंगा गेला आणि रूपा करता पतंग गेला. 5 जण 5 याच्या करता गेले आणि आपण तो 5 विषयात एकच बोललो. विषय वडी बोलले. तुमचे मासे पकडणाऱ्या लोकांना काय म्हणते? ते मासा पकडायला टाकते त्याला काय म्हणतो? गळ लावते. गळाला ते तोडून काय लावते? बरोबर का? ते तोडलेलं जाऊन पाण्यातल्या माशाला काय म्हणते माहितीये? मताव मताव मेरे लिए मैं आता हुआ तेरे लिए. मताव मताव मेरे लिए मैं आधा हुआ तेरे लिए, तू आता है तो मेरे लिए, तो बाहर खड़ा है तेरे लिए. ज्ञानोबा काय म्हणली? परी तया माझे गळू आहे, जो प्राणात घेऊन जाये, परी तो तुझं ठाऊवे नो हे झाकलेपणे. आणि तू कोवर आहे काय म्हणले? याला म्हणते पाठांतर. आयुष्याची आशा गळगिळी मासा,
फुटोनिया घसा मरण पावे रामा फुटोनिया घसा मरण पावे मरण नाही पण कळतंय कुठून हरण पकडणारे लोक आबादीच करते बिन नावाचं वाद्य वाजवते आणि वाद्याचा काय काय माणसाला छंद असतो बघ आता हे सात्विक वाद्य आमचे लहू महाराज आबाचे वाजवायले ते सात्विक वाद्य आपल्या संप्रदायामध्ये ढोलकीला परवानगी का नाही अहो तबल्याला सुद्धा अहो इथं ही पेटी सुद्धा जमत गावातली म्हणून राहू दे कीर्तनात पेटी घेणं म्हणजे खिचडीत कढीपत्ता टाकलं असला तर चांगला नसला काही बिघडत फक्त पेटी कशामुळे पाहिजे बेसुरी कीर्तन करा असला तर स्वरात येत ते उघडं न पाडण्यामुळे साधन कारण बेसुरी जरी असलं पेटी वाजली ना आमचं धोकून जातं कशामुळं ते पांघरून टाकायचं काम म्हणजे पेटी सात्विक फोडणी देणारी जर खानदानी बाई असेल ना त्याच्यामध्ये पदार्थ किती असतात फोडणीला कोणते कोणते लसूण असतो घेऊ का फाशी घेऊ का ओरिजिनल सात्विक फोडणी खानदानी बाईले कोणते किती पदार्थ फक्त आंधळ्याची वरातून बाहेर यायचं का पहिली गोष्ट तेल नंबर 2 जिरे आणि नंबर 3 मोहरी याला सात्विक फोडणी म्हणायची आणि आपल्यात बी फोडणीची याला बी 3च पदार्थ आहेत लावणी मृदंग लावणी मृदंग श्रुती ताळ घोष चोले काळी गाणीची सवय हे पांढरी शेव ब्रह्मरस किती टाइम झाला मिळाला फक्त काय बसायला पाहिजे आणि फोडणी बसल्यावर चवा लागल्यावर दम निघती का अहो शिजूस तर दमे पण निवूस तर दमे का पण त्याला काय बसायला पाहिजे आणि फोडणी करता 3 जीव एक झाले पाहिजे वादक गायक आणि कीर्तनकार आणि खालचे श्रोती असे तज्ञ पाहिजे काही काही ठिकाणचे पुढं बसणारे माणसं म्हणजे तुम्हाला सांगतो कोणाची कोणाला मिळत नाही गायक वादकाचा मिळेल आता इथं मैफिल जुळून आली महाराज त्याला म्हणायचं फोडणी बसली आणि मग चव आल्याशिवाय राहत नाही पण याला सात्विक फोडणी म्हणायची हे सात्विक छंद आहे ढोलकी संप्रदायात नाही ते तामस वाद्य आता हा जर पकवादाचा छंद लागला हा ब्रह्मनाद आहे परमात्म्यापर्यंत जाण्याचं ते एक साधन आहे सोपं आहे का मृदंग ढोलकी नाही तिकडे बऱ्याच जणांच्या जमिनी असं म्हणते ते काही इकाडा छंद नाही पण ते छंद असते काही काही माणसं काही माणसाला ते कानात बुलटूच घालून ऐकायचं ना बघ कुठं गेलो ते त्याचे सगळंच असते आणि काय कधी त्याची द्यायलाच माहिती व्यवहारात किती बी मार्केटला गाणं यावं देत उन्हाळ्यामध्ये किती बी मार्केटला किती बी चांगला असू दे किती वर्ष चालते 3-4 वर्ष नाही झालं तर 1 वर्ष आतापर्यंत किती गाणी आले आपण किती गेली आतापर्यंत कितीतरी गढुळाच्या पाण्यात नागाची पिल्ली मेली यायला कळलं त्याला धन्यवाद किती जगे वाऱ्याने फाटली शांताबाई आल्या गेल्या
हॅलो बाबूराव वाड्यातच गेले कबूतर ज्या गेलं ते ज्या म्हणलं कशा राहील काय नाद लागला होता त्या सैराटचा लोकांना एका पोराने सोलापूर जिल्ह्यात गुरुजी एरीतच उडी हल्ली त्याला वाटलं खाली असं आरची खाली होती फरची उतर कुठलं अहो इतकं आलं सगळं गेलं पण आज बी रूप पाहता म्हणताना सुंदर ते ध्यान म्हणताना कंटाळा येत नाही वारकरी संप्रदाय माये विद्येना जवळ आहे भेटेना त्याचा छंद आहे मला हा छंद जर लागला नाही आता ब्रह्मनादी भगवंतापर्यंत जाण्याचा नादी आणि आता आवडायला लागल्या होत्या खानदानी भजन्या घरी झोपून होय अहो पापाजवळ थाप पडली जर असं भजन ऐकू दिलं ना त्याच्या कानावर सुंदर ते ध्यान उभे सुंदर ते ध्यान करकटवारी ठेवोनिया तुळशी हार गळा शहाणा ड्रायव्हर त्याला म्हणायचं गाडीत बसलेल्या माणसाला कळू द्यायचं नाही गेअर किती आहे त्याला शहाणा ड्रायव्हर म्हणजे आता काय काय गेअर टाकतात का धसकट उपटी तेच कळत पप्पाचे म्हणजे पप्पाचे आणि असे पप्पाचे भेटायला नशीब लागतं मला छंद लागतो त्याला काय लागतो छंद आणि सात्विक छंद आहे आणि त्या हरणाला बिन नावाचं वाद्य आवडत आहे त्याला त्याचा छंद आहे आणि त्या पारध्याने जर पकडलं ना त्याला ते पारध्याला एकच शब्द म्हणते मला पकडलं याच्यात मार तू मला काही दुःख नाही पण एक काम कर श्रृंग बेच कर धन करो मांस भून कर खाओ पर इस चमड़ी पे आसन पर बैठे एक बार बीन बजाओ एकदा नाद छंद लागला ना मला लोक मरत येत पण सुटत नाही त्याच्यामुळे छंद लावताना असा लावा लाचावले मन परमार्थाचा छंद लागला ना जाय तुटोनी भवबंध शब्द करता हरिण गेलं रसा करता मासा गेला स्पर्श करता हत्ती गेला अहो सुगंधा करता भुंगा गेला कोण्या जागेवर किती वेळ थांबायचंय गुरुजी याचं ज्ञान पाहिजे पण आता महाराज गावात आला किती वेळ थांबायचं याचं सुद्धा काय पाहिजे आता टाइम किती तुमचा इथे 9 ते 11 महाराज लय झालं तर गावात 8:30 पावणे 9 ला यावा आणि 11:15 ला त्याने गाव सोडावा इज्जत बी राहती आणि प्रेम बी वाढ कीर्तनाच्या आदल्या दिवशी आला काला झाल्यावर गेला उपयोग आहे काही कीर्तन करायला इज्जत राहत नाही ते भुंगा आहे का भुंगा कमळावर गेला मग गुंजाराव केला निघून जावा का नाही ते मला आता संध्याकाळ झाली रात्र होण्याची वेळ आली रात्र होऊ द्या सकाळी जाऊ आणि असं म्हणण्यातच सगळं होतं बघ काय टाइम झाला निघून जावा का आणि सकाळी आला भुंगा मेला करायला बंद आणि हत्ती आला 4:45 वाजता तर पायाने सुरू घालून टाकला आणि मग त्याची बायको सकाळी तिथं आली भुंग्याची बायको कोण म्हणून भुंगी आता अवकाळीच पद येत बरं का घेण्या देण्याचंच पद येते महाराजाच्या बायकोला काय म्हणते लोक महाराज तिला म्हणलं हरिपाठाला अभंग किती आणि तू बायको महाराज तुला हरिपाठ तर पाठ पाहिजे की नाही आता डॉक्टरच्या बायकोला काय म्हणते लोक डॉक्टरिंग घेण्या देण्याच तिला म्हणलं ताप आल्यावर काय करावं हावतात बसावं ताप हे घेण्या देण्याचंच पद आहे मग त्याची बायको सकाळी तिथं आली आणि सूर्याला म्हणून आली काय कोणी केवणी विचित्र पुतळा जेव्हा बैसला जीविता जेविता पात्रेची तो भक्षिला त्याची वनिता फिरे गरगरा सूर्याशी पारती सदा कवी विठ्ठलदास म्हणे हा षण्मासेचा वायदा पुंडली आता आपण पात्रावर बसलो ना पात्रावरच आपण खायला पाहिजे का पात्रानेच आपल्याला खायला पाहिजे आपण खायला पाहिजे इथं उलट झालं पात्रानेच भुंग्याला खाऊन टाकलं कशामुळं
किती काळ थांबायचं ज्ञान नाही राहिलं. मेला कशामुळं? फक्त सुगंधामुळं. आणि एक प्राणी मेला रूपा करता. सगळ्या जगाला आज वेळ कशाचं लागलं? आता इथं लग्न झालेले माणसं हातवर करावं लोक बोर करीत नाही. इतके ब्रह्मचारी नजीक बाबू. आता हे सगळ्याचे लग्न झाले बरं का? बाबा तोंड बघितलं कीच कळतं. फक्त हातावर का घेत नाहीत? इतके वैतागलेत, हातवर घ्यायची इच्छा नाही. संसाराचा कार्यक्रमच असायला. खरं सांगा, तुम्ही आम्ही जे लग्न केले संस्कार बघून केले का रूप बघून केले? खरं बोला, तुम्हाला सटवायची शपथ. काय बघितलं आपण? मुलगी बघत असताना रूप बघू नका, संस्कार बघा. कलर बघू नका, ते चमड एक दिवस खलास होणार आहे. लय कलरवर जाऊ नका, काळ्या मुंगीपेक्षा तांबडी मुंगी जास्त चावत. आता काहीला उद्या कळेल, त्याला नाही लागले. बरेच विनोद कळायला 4G नाही 5G करावं लागतं. काल एका म्हातारीला म्हणलं काकू, तात्याची बायको तो कोमात गेली. म्हातारी म्हणली माय मोठे माणसं ते कुठे बी जाते, कोमात गेली. एकूण तिकडे चाललं, एक येडं तिकून इकडे येतो. इकून येडं चाललं पिशवीत अंडे घेऊ. ते पुढून येणार येड्याला म्हणतंय माझ्या पिशवीत काय हे जर तो सांगितलं तर याच्यातले अंडे तुला. आणि किती हे जर सांगितलं तर 8 तुला. आणि कशाचे हे जर सांगितलं याच्यातली कोंबडी तुला. तरी ती येडं म्हणलं मला विचार करायला टाइम दे. धन्य माता पिता कीर्तन असं त म्हणलं की तत्वमसी सिद्धांतम तात्पर्यम पकडतो विठ्ठला. म्हणजे 5 विषयाकरता 5 जण मिळाले. आपण का विषयात रमत नका रमू. विषयाचे समजू. पुढं एक साधक भेटला. महाराज न करी रे संग. बाबा लय जीवन सुंदर आहे, पण वाईटाच्या संगतीत जर गेले जीवन काय होतं? वाईट. पाणी तेरा रंग कायसा जिसमें मिलाय. मृदंग चेहऱ्याजवळ रोज बसो, नाही वाजता येऊ द्या, पण मांडी वाजिल्याशिवाय माणूस राहा. परिणाम संगतीचा आहे. गायकाच्या संगतीत राहा, भजन म्हणता येत. कीर्तनकाराचा संग करा. अर्ध कीर्तन ड्रायव्हर करतो, कारण भांडवल तेच असतं. फक्त पाठी बदलायची, एसटी तीच ठेवायची. आणि चोराच्या संगतीत राहा. चिरकुट दिसलं तरी मन धावत. बैसता चोरापाशी तैशी होय बुद्धी आणि देखताची जिद्दी. संगतीचं पावर तशी मान. एकनाच्या संगीत तो संगे नाडाला म्हणून सांगितलं न करी रे संग. आणि पुढं मुक्त भेटला. मुक्ताला सांगितलं बाबा लय ज्ञान झालं, ज्ञानाचा गर्व करू नका. ज्ञान तुम्हाला लयाला जाईल. ज्ञान गिळोनी आपल्या पायात काटा मोडा, तो काटा दुसऱ्या काठीने काढा. उपकार कोण्या काढायची? ज्याने काढा त्याची. उपकारच नाही. अहो त्या काठीने काटा काढा म्हणलं त्याचे उपकार नाहीत का? अवघड कुठं झालं. आता पायात काटा मोडा, तो कोण्या काठीने काढा. मग त्याचे काय झाले? मग तो खिशात ठेवायचा का पायातला ठेवायचा? कोणताच नाही. ज्ञान सुद्धा घातकच आहे आणि अज्ञान सुद्धा. मी तर म्हणतो अज्ञानी बरे, इतके ज्ञानी टेन्शन मध्ये अंबिकेशी शकम नाही. आणि अहंकार झाला तुका म्हणे वाया. महापुरे झाडे जात येते लवाळे. आता हे महापूर आले ना आपल्या इकडे आला असं. ताड झाड जेवढी होती का तेवढी गेली, पण लावळ जात जाती का? महापुरे झाडे जात. ते फक्त काय करतं? महापूर आला कोण आणि त्याच्याने ते राहत. मग महापूर निसता पाण्याचाच नसतो. बरेच पूर येतात आपल्या जीवनात सुद्धा. किती बी पूर आला, फक्त काय करायचं? लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. हे मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा. वा ऐरावता
ज्ञान गिळून टाका. हे झाले जनामधले 4 प्रकारला उपदेश. आता काय अभंगात मनाला उपदेश केला, त्याच्यामध्ये फाटी 3 फोडली. म्हणा तू मागच आहे, म्हणा तू पुढं होय, आणि म्हणा तू जागेवर थांब. एका अभंगात म्हणले म्हणा तू पुढं होय. आपण सिटीमध्ये जर दादा गाडी सवारी करून लाईट 3 असते. एक लाईट म्हणतो पुढं जा, एक लाईट म्हणतो मागं जा, आणि एक लाईट म्हणतो जागेवर थांबा. संत मनाला म्हणले म्हणा तू पुढं जाय, हरिनामाची चांगली वेल आहे, तिला चांगल्या प्रकारचे फळं लागले, त्या झाडावर तू जा, पक्षीराज हो आणि सेवन कर. एका अभंगात म्हणजे मना जाग्या बुडी सगळं तीर्थ निवृत्तीचे पायी आणि तिथे बुडी देई. आणि एका अभंगात म्हणले मना पुढं जरा धोका आहे बरं का, लय पुढं जाऊ नको. नको नको मना गुंतो माया काळ अभंगात म्हणले म्हणा जागेवर थांब, म्हणा पुढे जाऊ नको मागे. आणि काय अभंगात जनाला अधिक मनाला उपदेश केला. अभंगाचं दुसरं चरण आईशे सरीशे जना. आता मी जर कांदा खात असेल तुम्हाला म्हणलं कांदा खाऊ नका, तुम्ही काय म्हणता महाराज तुमचा दिवा आधी नीट लाव. आधी मनाला शिकवायचं आणि मग जनाला शिकवायचं. मना कारण सगळ्या इंद्रियाचा बॉस कोणी मन, आणि परमार्थ शरीराकरता करायचा का मना करायचा. महामुळे मन होते जे मनाचं शुद्धीकरण करण्याकरता परमार्थ कीर्तन महाराज, आणि सगळं परमार्थ मना करताय. तुम्ही बघा झाडाला हिरवट व्हायचं म्हणल्यावर पाणी बुडाला गेलं पाहिजे का शेंड्याला? बुडाला पाणी गेलं शेंडा हिरवा करतात. राजा हातात आल्यावर प्रजा आपोआप हातात येते. बाई मोठ्याची सुवासिन ठेवल्यावर लेकरं आपोआप येतील. मनाला कंट्रोल केलं की सगळे इंद्रिय आपोआप कंट्रोल होते. पण सगळ्या इंद्रियाचा राजा कोणी? तो गणराजा गणपती आधी मन
लग्नामध्ये चांगला मंडप असला नसला तरी लग्न लागत, लग्नात चांगलं जेवायला असलं नसलं तरी लग्न लागत, लग्नामध्ये नवरदेव नवरीला मायबाप असले नसले तरी बी लग्न लागत, लग्नामध्ये नवरदेव नवरीला मामा मामी असले तरी नसले तरी लग्न लागत, लग्नामध्ये नवरदेव नवरी असले तरी नसले तरी लग्न लावायचं कोणाचं. लग्नामध्ये बाकीचा पसारा व्यर्थ आहे, नवरदेव नवरीला किंमत, परमार्थात बाकी सगळं व्यर्थ आहे, पण मनाला मात्र किंमत आहे. सगळ्या इंद्रियाचा बॉस कोणी, आणि आता त्याला हातात धरलं का पुन्हा कोणाला हातात धरायची गरज नाही, कारण सगळं बिघडतंय कुठून. चांगल्याला धोका द्यालाय कोणी, कोण चांगली. इंद्र पडिले भग चंद्र झाला निळा काळा हो इंद्रा पडिले चंद्र झाला आणि नारद चुकला. अहो चांगल्याची बेजारी केली कोणी. कीर्तन करणं लय सोपं आहे, कीर्तन करणं ही कला आहे, मृदंग वाजवणं ही कला आहे, भजन म्हणणं ही कला आहे, पण परमार्थ करणं ही अवस्था आहे. हा मनावर ब्रेक बोलणं लय सोपं, पण हा बोलता वाटे, आणि एकदा मन हातात आलं का पुन्हा ते बाकीचे आपोआपच येत. तुम्हाला इथं 2-4 किलोमीटरला गाव कोणतं आहे जवळ, होटल घेऊ कुरुडगाव घेऊन आपल्या महाराज. कुरुडगावच्या 4 महिला इथं पायी कीर्तन येऊ लागले. किती महिला बोला ना, त्यांच्या संग 4 लेकरं निघाले बाई. किती झाली. रिक्षावाला आला, मावशी कुठे जायचे, हे कोणतं गाव, बाबळगावला मोठ्या सप्ताहामध्ये कीर्तनाला जायचं. ते रिक्षावाला काय म्हणला माहिती का, मला मी तिथंच जायचं. महिला काय म्हणल्या माहिती का, तुला देवानीच पाठवून दिलो. महिलाच्या दिमागाचा अंत अजून कोणाला आला नाही, त्याच्या डोक्याचा अंत फक्त सरकारला आला. आणि त्यांनी बी जे करायचं ती, म्हणून तर लाडक्या बहिणी म्हटलं जातं. त्या महाराज आपले सुद्धा संसार द्यायचे मूळ चिकाटीनं संसार माणूस करतो का लेडीज. बघा डोकं कसं द्यायचं. बाजारात जरी गेलं ना मेथीची जुडी घ्यायला, त्या बाईला म्हणणार केवढ्याला दिली, ती बाई म्हणणार 20 रुपयाला. 20 रुपये इच्छा 3 दि. ती बाई म्हणली मग फुकटच नाही ना, ती म्हणली मग 6 दि ना 3. अहो कुठं बघा तुम्ही. आता तुम्ही आम्ही प्रापंचिकच माणसं आहेत, उगा आपण नवरा बायको घरी बसलेले असावं. एखादी बाई आपल्या घरी यावा, गावाचं म्हणा, ज्वारीचं म्हणा, बाजरीचं पीठ न्यायला, बाई अशी गच कोण वाटे कुठून पीठ देते का. हा कुठं डिप्लोमा झालाय त्याची द्यायलाच माहिती, पण डोकं म्हणजे डोकंच मार. ते रिक्षावाल्याला मला तुला देवानीच पाठवून दिलं. ते रिक्षावाला यायचं बारसं जेवल्याला, ते मला कोणी पाठवून द्यावं, द्या पैसे द्यावं लागते. महिला मला किती पैसे घेशील, रिक्षावाला मला 44 किती. मग महिला म्हणले आमची 40 घेतल्यावर लेकराची किती घेशील. रिक्षावाला मला तुम्ही बसल्यावर लेकर फुकट नेतो. महिला म्हणल्या मधून आम्ही पाय येतो, लेकरच नेतो. आता नुसते लेकर नेतो का रिक्षा फुकून देईल का मला सांगा. एका म्हातारीनं एका म्हाताऱ्याला आयुष करायला 100 रुपये दिले. काही नाही गेले. किती दिले आयुष होती का 100. 50 रुपये तर दाढी किती दिली, खाली किती राहील. 25 रुपये चहा पाण्यात गेले, खाली किती राहील. 5 रुपये भिकारीने मागितले. आबा भिकारी बी स्टँडर्ड झाले. परवा मला भिकारी म्हणलं महाराज 5 रुपये द्या, मोकळ्या म्हणून देऊन टाकले. मग पुन्हा वापस आलो, महाराज आणखी 5. मला हातात 5 दिले, हे 5 कशाला. माझ्या मैत्रिणीला. मला झटकाच बसला. अरे मला भिकारीला मैत्रीण नाही का, किंवा मला तिच्यामुळं ते भिकारी झालो. याला आडवत असं म्हणते बरं का. खाली राहिले 20 रुपये. आता त्याच्याच म्हातारीला गुलाबजामुन खायचं लय ना. हॉटेल मालकाकडे गेलो, गुलाबजामुन म्हणले आहे केवढेच किती, म्हणले 5 घेतले 20 रुपयाचे, 7 घेतले 25 रुपयाचे. बरे कोणते राहते 5. म्हातारा म्हणलं 5 गुलाबजामुन जर 20 रुपयाचे तर पाक केवढ्याच आहे. हॉटेल मालक म्हणला बाबा गुलाबजामुन घ्या, पाक फुकट देतो. म्हातारा म्हणलं मग एवढ्या 20 रुपयात घरी जातो, पाकच दिन. दृष्टांत सोडून द्या, सिद्धांत होया. रिक्षात जर महिला बसल्या तर रिक्षावाला लेकर फुकट नेणार. म्हाताऱ्याने गुलाबजामुन जर घेतले, हॉटेल मालक पाक फुकट देणार.
तुम्ही मनाला जर कंट्रोल केलं तर सगळे इंद्रिय आपोआप कंट्रोल होणार. हातात कोण पाहिजे आधी? मी नाही मग. मुलगा ताब्यात बापाची शोभा, सून ताब्यात सासूची शोभा, देव ताब्यात भक्ताची शोभा, बायको ताब्यात नवऱ्याची शोभा आणि मन ताब्यात भगवत भक्ताची शोभा. सगळा परमार्थ कोणाच्या हातात आहे? माझ्या भजनी सर्वत्र नमस्कार. मन मनामत भक्तो चिंत्याचे माम नमस्करू. मन करा रे सर्व सिद्धीचे, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा. म्हणून महाराज म्हणजे मन सगळं अवलंबून कोणावर आहे? आणि चांगल्याचे पाय घसरले कोणामुळे? मनामुळे. आज बसत कमाये का परमार्थ बुडीला लोकांचा मार कोणी? मनाने. म्हणून महाराज म्हणजे पहिला उपदेश त्याला आईशे जागवितो मना आणि मग सरीशे जना. नेमकं काय धोका आहे? महाराज म्हणले तू अहोरात्र जे प्रपंच करायला ना हे कसं आहे माहिती का तुला? बलकटतो येते सार प्रपंच किती जरी केला पदरात काही पडणार नाही. कोणी बी करा, कुठेही करा, कसाही करा, शेवट दुःखच देणार, दुःखच देणार, दुःखच देणार. आपल्याकडे तर काहीच नाही. राजे महाराजे बघा काय कमी होतं? 18-12 वनस्पती, 22 त्या पोखरणी, ज्या घरी कुलस्त्रिया, अरे हे सुख सांडून या. राजा भरतारी सारखा महात्मा रोडीला संसार आहे. तुम्ही आणि कोणी? राजा भरतारी सामान्य होता. राजा भरतारी इतकं बायकोवर प्रेम करणारा राजा अजून जन्माला यायचा पुन्हा होणार नाही. यायला इथं झुकत नाही मी आता. ते आपल्या गाडीत टाकून देतो मस्त लय मोकळं फट कार्यक्रम दिसायला. आधार व्हावा म्हणून मामाची पोरगी केली, मामाची ना सासू फुकून दिली. काय सांगू राजा भरतानी एका साधूना अमर व्हायचं फळ खायला दिलं गुरुजी. अमर व्हायचं प्रेमाचं लक्षण आहे. ददाती प्रति गृह्णाति गुह्यमाख्याति पृच्छति भुंक्ते भोजयते चैव षड्विधम प्रीती लक्षणम. ते राजा म्हणला हे फळ खाऊन मी काय करू? माझं प्रेम ज्या राणीवर आहे त्या राणीला हे फळ खायला देतो. बघा प्रपंच विचित्र किती असतो मोठ्याचा सुद्धा. राजाने फळ दिलं राणीला. राणीचं प्रेम राजावर नव्हतं, घोड्याच्या खरेदी करणाऱ्या माणसावर. फळ कोणी दिलं? साधू. कोणाला दिलं? राजाला. राजाने कोणाला दिलं? राणीला. राणीने कोणाला दिलं? बरं ते घोड्याचं खरेदी करणार दलिंदर त्याचं प्रेम हिच्यावर नव्हतं ना, भांडे घासणारी बाई हो. त्याने ते फळ कोणाला दिलं? मग ती बाई म्हणली हे फळ खाऊन का मी काय दिसते, भांडेच घासू का काय? हे फळ देते आमच्या राजाला, त्याचं आयुष्य वाढ्यावर तरी जगाचं कल्याण होईल. पुन्हा ते फळ कुठे गेलो? आणि गेलं तर कुठून? आणि आलं कुठं? आणि मग गेलं तर कुठून? काय वाटलं असेल राजाला? मला स्वतःची आत्मकथा रडून लिहिली. मला राजा भरतारी सारख्याच्या डोळ्यात जर संसाराने पाणी आणलं, तुम्ही आम्ही कोण आहेत महाराज? अरे प्रपंच माझे सुख जोडे तरी का शिविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे तरी काय ते येडे म्हणावे. भरतूर हरीने राज्य टाकले त्याने गोरक्षनाथ ते पुशिले राज्य टाकून मुंडी झाले किती गेले भूपती 899 कोटी भूपती तर जनाची नाही गणतीचे योगा प्रती. काय करू होते प्रपंच तितकाच बरा आहे, तात्पुरता, कायम नाही. तुमच्याकडे नवरदेवाला हळद लावत बोला थोडं. आदल्या दिवशी का तिसऱ्या दिवशी लग्नाच्या बरं हळदच काऊन लागत असते? गुरकी बशाला असं दुसरं हळदच का? बरं मोकळं बोल. कोणता मार लागल्यावर हळद लावते? कोणता? मुका.
आणि मुख्य महाराजची व्याख्या काय माहितीये का? आवाज तर होत नाही ना आग झाल्याशिवाय याला संसार म्हणायचं. म्हणून संत म्हणले हे फलकटी, याच्याला सार काय नाही, सार फक्त भगवान परमात्मा आहे. त्याचं भजन करा, जीवन कृतार्थ करा. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. वाट आळकरी हा जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली लोका, ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली नागराज जय 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 ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊली नागराज माऊली लोका. विठ्ठल जय 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 विठाल जय जय विठोबा. बोली दे